आज तसं पाहिलं तर आज छत्रपती शिवप्रभूंचा जयंती जन्मदिवस आहे तिथीप्रमाणे, आणि त्यांना स्मरून त्यांना अभिवादन करून या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो, ज्या औरंगजेबाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये हिंदूंना त्या ठिकाणी जो काही त्रास दिला, हिंदूंची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल केली, मारहाणी केली, मंदिरं तोडले, जिझिया कर लावला, हे सगळं त्यांनी केलं. अशा माणसाची खबर दुर्दैव आमचं की आमच्या रत्नापूर म्हणजे खुलताबाद शहरामध्ये आहे. देश से लेकर शहर तक हर पल की खबर, शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक. आंदोलन करते, कबर करून टाका वगैरे, काय भूमिका आहे त्यांची? आज तसं पाहिलं तर आज छत्रपती शिवप्रभूंचा जयंती जन्मदिवस आहे तिथीप्रमाणे, आणि त्यांना स्मरून त्यांना अभिवादन करून या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो, ज्या औरंगजेबाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये हिंदूंना त्या ठिकाणी जो काही त्रास दिला, हिंदूंची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल केली, मारहाणी केली, मंदिरं तोडले, जिझिया कर लावला, हे सगळं त्यांनी केलं. अशा माणसाची खबर दुर्दैव आमचं की आमच्या रत्नापूर म्हणजे खुलताबाद शहरामध्ये आहे. दुर्दैव आहे आमचं. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप त्यांनी जे काही एक तर रजाकार पिरियड मराठवाड्यात आहोत, आणि हेच नाही तर त्या ठिकाणी ह्या लोकांनी ज्या पद्धतीने मोगलशाही चालवली होती खूप मोठ्या प्रमाणात, राग येतो राग. म्हणून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, ज्या छत्रपती संभाजी महाराजांना याने हाल हाल करून त्रास दिला आणि मृत्यूदंड टाईप दिला त्याने, मग या संभाजीनगर शहरामध्ये ते 4 महिने या ठिकाणी त्यांना कैद केलं होतं सोनेरी महालमध्ये संभाजी महाराजांना. मग ह्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं कशाला त्या औरंगजेबाला? म्हणून 8 मे 1988 त्या ठिकाणी मराठवाडा संस्कृती मंडळावर अगदी दंडवत करून त्यांनी सांगितलं की या शहराचं नाव मी संभाजीनगर ठेवतो. त्या दिवशीपासून संभाजीनगर म्हणतो. बाकीचे कोणी म्हणत नव्हते. आम्ही मात्र शेवटपर्यंत कोणत्याही शिवसैनिक त्या ठिकाणी संभाजीनगर म्हणायचा. मी तर त्या ठिकाणी त्या दिवशीपासून लोकसभा, विधानसभा, राज्यसभा सगळीकडे त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगर म्हणायचो. सांगायचा मुद्दा असा की ते कशामुळे ह्या औरंगजेबाने ज्या पद्धतीने त्रास दिला आम्हाला, आज जे चालली नौटंकी, ती नौटंकी आहे, ती राजकारणासाठी नौटंकी आहे. कशा करतात? आम्ही बाबरीच्या वेळेस गेले होते पळून सगळे लोक, आम्ही तिथे होतो. म्हणून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाठी असेल तर मला त्याचा गर्व आहे, आणि गर्व असे का हिंदू ही भूमिका त्यावेळेस सुरुवात झालेली आहे. आज मात्र या ठिकाणी उगाच काहीतरी राजकारणाचा दृष्टिकोन करून वातावरण बदललेलं आहे. आज आमच्या संभाजीनगरमध्ये म्हणजे कुठे कोकणात आंदोलन होतं, कुठे इकडं होतं, पण आमच्या संभाजीनगरची जनता त्या ठिकाणी भयभीत झालेली आहे. आणि त्यामध्ये हे काय चाललं, कारण तिथे दुर्दैवाने आमच्या इथे त्या ठिकाणी रत्नापूरला म्हणजे खुलताबादला त्या ठिकाणी त्याची कबर असल्यामुळे आम्हाला तो त्रास कशाला? म्हणजे बाजूलाच भद्रामारुतीचं मंदिर खूप मोठं मंदिर आहे, लाखो भक्त येतात. आता 12 तारखेला 12 एप्रिलला त्या ठिकाणी खूप मोठी यात्रा, म्हणजे पायी लोक 10 लाख लोक पायी येतात. सगळ्या महाराष्ट्रातून 10 लाख लोक पायी येतात. ते कसं काय होईल? ते कालच आता मी आमचे प्रतिनिधी त्यांना मी विनंती केली, चला तुम्ही पहा. म्हणजे 50% फक्त गर्दी, जे खूप गर्दी असायची शनिवारी सुद्धा, ते 50% म्हणजे भयभीत झाले. लोक म्हणतात की यायचं की नाही यायचं, हे कोण औरंगजेबाने कशाचं इथं हे केलं म्हणून. पण हा सगळा वातावरण खराब करण्याचा खूप मोठा प्रकार झालेला आहे. आणि 12 तारखेला हनुमान जयंती असल्यामुळे आमचे हनुमान जयंती सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात भद्रामारुतीचे. मी स्वतः मुख्य ट्रस्टी तिथला, आणि मग आम्हाला त्या ठिकाणी खूप थांबावं लागतं. तिथे ढोक मारायचं कीर्तन आहे, सगळं काही. मग हे असताना सुद्धा त्या ठिकाणी असे प्रकार झाले तर म्हणजे काय मग ते बंद करून टाकायचे का हनुमान जयंती उत्सव? हे असं चाललंय. अहो, जोरात तुम्ही त्या ठिकाणी या औरंगजेबापेक्षा त्या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव, रामनवमी उत्सव जोरात करा, एकदम जोरात करा, खूप जोरात करा. आणि जोरात देऊन ते तो मेलेला कबर झाले ते ऑटोमॅटिक ती खबर त्या ठिकाणी या भीतीमुळे पळून पण जाऊ शकते, माझं असं म्हणणं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला सर्व देवस्थान आहे, वेरूळचं देवस्थान, ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंग, या सगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी येणारे भाविक कमी झाले, श्रद्धाळू कमी झाले यायचे. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनीच त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा की खबर काढायची नाही काढायची, ठेवायची नाही ठेवायची. हे मुख्यमंत्री माननीय आमचे खास मित्र
देवेंद्रजीने देवाभाऊनी ही देवाभाऊ तुम्ही देवा आहे, देवाभाऊनी त्या ठिकाणी ही अशी भूमिका घ्यावी की कबर ठेवायची का नाही ठेवायची, की वातावरण महाराष्ट्रातलं जे काय करायचं हे तुम्ही त्या ठिकाणी ठरवा. बरं. तुम्ही म्हटलं होतं की बाबरी मस्जिद पार्क. अरे सुंदरसिंग भंडारी काय म्हटले होते, आम्हाला एक बी आदमी नाही बोलली तर हे शिवसेनावाले आहे. मग शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की माझे जर शिवसैनिक त्या ठिकाणी असतील, त्यांनी जर हे केलं कृत्य केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, हे असे म्हटले होते. आणि मग तिथून सुरुवात झाली गर्वसंगम हिंदू आहे. म्हणजे थोडक्यात भाजपवाले पळून गेले होते असं. नाही तिला कोणीच नव्हतं, सुंदरसिंग भंडारी बोलले ना, सिंगल साहेब बोलले, हमारा कोई आदमी नहीं वहां. सिंगल साहेब आज नाही आहे, परंतु अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यावेळेस ते बोलले होते नेते. पण माननीय बाळासाहेबांनी खमठोकपणे सांगितलं होतं तसं त्या ठिकाणी मी या सगळ्या आमच्या मित्रांना बंधूंना सांगतो, बंधू बजरंग दलचे बंधू बाकी सगळे बंधू, जरा काहीतरी असेल तर तुम्ही पहा आता काय तुमचं मुख्यमंत्र्यांना विचारणा करा काहीतरी. पण काढली पाहिजे या भूमिकेशी सहमत आहात तुम्ही? नाही मी अजून ते बोलत नाही, मुख्यमंत्र्यांच्यावर हे केलं मी, मुख्यमंत्र्यांनी ठरवावं ते. ओके.